ओके, तर त्यांना टूथ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असते इन ओडोनाटामध्ये. जसं त्याचे एक्झाम्पल्स आहेत बघा, ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय. तर हे दोनच एक्झाम्पल आहेत ओडोनाटामध्ये. आणि त्याच्या आपण काय बघतो की कॅरेक्टर्स ऑफ ऑर्डर ओडोनाटा. तर फर्स्टली दॅट इज द हेड इज मोबाईल. त्यांचं जे हेड असते ते मोबाईल असते. देन बघा सेकंड आहे माउथ पार्ट इज मॅन्डिब्युलेट. माउथ पार्ट त्यांचा जो आहे तो काय की मॅन्डिब्युलेट टाइप ऑफ माउथ पार्ट प्रेझेंट आहे इन अ ड्रॅगन फ्लाय अँड द डॅमसेल फ्लाय. ओके, तर मॅन्डिब्युलेट टाइप ऑफ माउथ पार्ट म्हणजे कसला माउथ पार्ट? मॅन्डिब्युलेट टाइप ऑफ माउथ पार्ट म्हणजे कसला माउथ पार्ट? सॉलिड. हा, जे सॉलिड फूड खातात. पण त्या माउथ पार्टचं नाव काय? नाव काय त्याचं? कॉकरोचचा माउथ पार्ट कुठल्या टाईपचा आहे? कॉकरोचचा ठीक आहे, तुम्ही काय अभ्यास करत नाही. तर काय म्हटलंय की माउथ पार्ट मॅन्डिब्युलेट टाइप असतो. मॅन्डिब्युलेट म्हणजे दोज इन्सेक्ट विच इज फीड ऑन सॉलिड फूड मटेरियल. आणि मॅन्डिब्युलेट टाइप मध्ये एकच माउथ पार्ट येतोय, दॅट इज द चिविंग अँड बायटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. जसं आपण बघितलंय बघा, कॉकरोच मध्ये पण कुठला येतोय, किंवा ही जी डायग्राम आहे ती आपण मेनली कशाची आहे की चिविंग अँड बायटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट ची डायग्राम आहे. आणि फॉर एक्झाम्पल आपण त्याला म्हणू शकतोय कॉकरोच वगैरे. ठीक आहे, तर इथं बघा की ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लायचं पण जे माउथ पार्ट्स आहेत तर ते पण कसल्या टाईपचे? मॅन्डिब्युलेट टाईप आहेत. मॅन्डिब्युलेट टाईप आहेत म्हणजे काय? चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट प्रेझेंट आहेत इन अ ड्रॅगन फ्लाय अँड डॅमसेल फ्लाय. ओके, तर ओडोनाटाचं एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओडोनाटाचं एक्झाम्पल आहे ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय. आणि तुम्हाला स्पॉटिंगला बऱ्याच वेळा हे आयडेंटिफिकेशनला असते ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय. मे बी नाही तुम्ही बघितलेच ड्रॅगन फ्लाय. फक्त त्या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला ओळखायला यायला हवाय. तर बघा की मेनली त्याच्यामध्ये व्हेरियस इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स आहेत. तर फर्स्ट आहे त्यांचे जे अडल्ट असतात. तर बघा अडल्ट असतात मेनली प्रिडॅशियस असतात ऑन मॉस्किटो, मीच फ्लाय अँड द हाऊस फ्लाय. प्रिडॅशियस म्हणजे काय? त्याच्यावरती ते फीड करतात. जी अडल्ट स्टेज आहे ती मेनली मॉस्किटोज, देन मीच फ्लाय किंवा हाऊस फ्लाय आहे. हे जे म्हणजे आहेत ऑर्डर डिप्टेरा मधले आहेत बघा, तर ह्याच्यावरती ते फीड करतात. आणि जे नेड्स आहेत, तर फर्स्टली नेड्स म्हणजे काय? नेड्स म्हणजे काय? इट इज द निम्पल स्टेज ऑफ अक्वॅटिक इन्सेक्ट. म्हणजे हे जे इन्सेक्ट आहेत ते ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय ते काय की अक्वॅटिक इन्सेक्ट आहेत. म्हणजे अक्वॅटिकचा आता मिनिंग कळतं तुम्हाला, जे पाण्याशी तिथं तुम्हाला दिसतील. ठीक आहे, वॉटरशी रिलेटेड वर्ड यूज केलं जातं अक्वॅटिक. तर बघा की मेनली नेड्स कशाला म्हटलं जाते? नेड्स इट इज द इमॅच्युअर स्टेज ऑफ अक्वॅटिक इन्सेक्ट. इमॅच्युअर स्टेज म्हणजे काय? दॅट इज द निम्पल स्टेज. जसं ओडोनाटामध्ये काय असते की इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस असते, एग, निम्प आणि अडल्ट हे स्टेजेस तिथं असतील. तर नेड्स म्हणजे काय की दॅट इज द निम्पल स्टेज, इमॅच्युअर स्टेज अँड विच इज आर फीड ऑन अ मॉस्किटोज, लार्वी अँड द अदर इन्सेक्ट. तर बघा की जे अडल्ट आहेत ते मॉस्किटोवरती फीड करतात, आणि जे निम्प आहेत किंवा जे नेड्स आहेत ते कशावरती फीड करतात? मॉस्किटोची लार्वल स्टेजवरती फीड करतात. ठीक आहे, किंवा अदर स्मॉल इन्सेक्ट वरती ते फीड करतात. तर हे काय की इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स आहे. मेनली अडल्ट असतात ते प्रिडेशियस आहेत, आणि नेड्स आहेत ते नेड्स पण प्रिडेशियस आहेत विच इज ऑन मॉस्किटो लार्वी आणि अदर स्मॉल इन्सेक्ट वरती ते फीड करतात. जसं या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल बघा की जी अडल्ट स्टेज आहे त्याला अडल्ट आहे तो, आणि जी इमॅच्युअर स्टेज आहे किंवा जी निम्पल स्टेज आहे त्याला काय म्हटलं जाते? नेड्स म्हटलं जाते. देन बघा की काय डिफरन्स आहे ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय मध्ये, आपण इन डिटेल मध्ये पुढे बघणार आहेत. फक्त जस्ट इथं डोळ्याने तुम्हाला दिसत असेल तर बघा, हे दोन्ही इन्सेक्ट तुम्ही बघितलेत. मेनली ड्रॅगन फ्लाय तुम्ही बघितलाय, बऱ्याच क्वांटिटीमध्ये ड्रॅगन फ्लाय असतात आणि डॅमसेल फ्लाय पण असतात. ओळखण्यासाठी बघा त्यांचं अपडोमेन बघा. ठीक आहे, किंवा काय डिफरन्स आहे आपण पुढे बघतोय, पण नॉर्मली तुम्ही बघितलंय. पण डोळ्यांना दिसण्यासारखं इथं तुम्हाला दिसत असेल की अपडोमेन त्यांचं बघा थोडंसं रोबिस्ट आहे किंवा थोडंसं फुगलेलं आहे ऍज कम्पेअर डॅमसेल फ्लाय. डॅमसेल फ्लायचं काय की इलॉंगेटेड आहे आणि स्लेंडर आहे. म्हणजे ते तो डिफरन्स आहे ऍज तुम्हाला डोळ्यांना दिसणारा, किंवा विंग्स मध्ये पण आहे. पण आपण इन डिटेल डॅमसेल फ्लाय आणि ड्रॅगन फ्लायचा पुढं डिफरन्स बघणार आहे. तर हे तुम्हाला ओळखायला यायला हवंय. स्पॉटिंगला ते ड्रॅगन फ्लाय आहे की डॅमसेल फ्लाय आहे हे तुम्हाला ओळखायला यायला हवंय.
देन बघा की ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय. तर इथे या इमेज मध्ये बघा पर्टिक्युलर तुम्ही बघितले ड्रॅगन फ्लाय. ठीक आहे, आता बऱ्यापैकी तुम्हाला दिसतात ड्रॅगन फ्लाय. त्याच्यानंतर हे काय आहेत की डॅमसेल फ्लायज आहेत. ऍटलीस्ट तुम्ही त्याच्या ॲब्डोमेन वरती बघू शकताय. देन बघा की त्यांचे जे अँटिनी आहेत, कॅरेक्टर्स बघतो आपण, अँटिनी आहेत ते फिलीफॉर्म आहेत. देन त्यांचं जे ॲब्डोमेन आहे विच इज आर इलॉंगेटेड अँड द स्लेंडर. त्या डायग्राम मध्ये दिसत असेल बघा, ते इलॉंगेटेड आहे आणि स्लेंडर आहे. आणि हा जो इमेज मध्ये जे इन्सेक्ट आहे तो काय की डॅमसेल फ्लाय आहे. ठीक आहे, ॲब्डोमेन तुम्ही बघू शकताय. देन त्यांचं जे रेस्पिरेशन आहे तर ते कशाने होतंय, एकतर रेक्टल गिल्सनी होते किंवा कॉडल गिल्सनी होते. जसं मी मगाशी म्हटलं की जे ऑर्डर ओडोनाटा मधले आहेत ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय, त्यांचं ते कसले आहेत की अक्वॅटिक इन्सेक्ट आहेत. आणि अक्वॅटिक इन्सेक्टचं रेस्पिरेशन कशाने होतंय, रेक्टल गिल्स आणि कॉडल गिल्सनी, म्हणजे गिल्सनी होत आहे. जसं नॉर्मली तुम्हाला माहित असेल की फिश अक्वॅटिक इन्सेक्ट आहे, सॉरी अक्वॅटिक ॲनिमल आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे रेस्पिरेशन आहे ते कशाने होत आहे, गिल्सनी होत आहे. तर बघा इन्सेक्टचं रेस्पिरेशन कशाने होत आहे, इन्सेक्टचं रेस्पिरेशन कशाने होत आहे. माझं येत नाही तुम्हाला. इन्सेक्टचं रेस्पिरेशन ट्रॅचियानं होत आहे. तर बघा की मेनली जो हा आहे ओडोनाटा मधले जे आहे ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय, त्यांचं रेस्पिरेशन रेक्टल गिल्सनी आणि कॉडल गिल्सनी होत आहे. देन त्यांचे जे कंपाऊंड आईज आहेत, कंपाऊंड आईज दॅट इज द वन पेअर ऑफ कंपाऊंड आईज असतात. आणि मेनली तुम्हाला ड्रॅगन फ्लाय मध्ये किंवा डॅमसेल फ्लाय मध्ये काय बघायला मिळतात की इट इज हॅव्हिंग द व्हेरी लार्ज इन साईज अँड द प्रॉमिनंट. तर बघा त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असतील की त्यांचे जे कंपाऊंड आईज आहेत ते काय असतात की व्हेरी लार्ज असतात आणि बऱ्यापैकी तुम्हाला दिसतात, ते प्रॉमिनंट असतात. देन विंग्स कसले असतात की मेम्ब्रेनियस टाईप असतात विथ हॅव्हिंग द स्टिग्मा किंवा टेरोस्टिग्मा अँड द नोडस. मेनली या ऑर्डरमध्ये काय असतं की त्यांच्या विंग्स वरती काय प्रेझेंट असते, स्टिग्मा आणि नोडस प्रेझेंट असते. ठीक आहे, तर या ऑर्डरमध्ये लक्षात ठेवा. किंवा तुम्हाला विचारलं जाते की टेरोस्टिग्मा अँड द नोडस हे स्ट्रक्चर आहे जे आपण पुढे बघणार आहे ते कशा म्हणजे कुठल्या इन्सेक्ट मध्ये प्रेझेंट असते, तर ते ड्रॅगन फ्लाय मध्ये किंवा ऑर्डर ओडोनाटामध्ये प्रेझेंट असते. देन विंग फ्लेक्झिबल मेकॅनिझम इज अबसेंट. ओके, तर फार इम्पॉर्टंट आहे बघा. जसं विंग फ्लेक्झिबल मेकॅनिझम आहे म्हणजे त्यांचे जे विंग्स आहेत, आता त्या डायग्राम मध्ये किंवा त्या इमेज मध्ये पण बघा किंवा नॉर्मली तुम्ही बघितले ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय, त्यांचे जे विंग्स असतात ते काय असतात की हॉरिझॉन्टली असतात किंवा व्हर्टिकली असतात. म्हणजे ते कधीच पूर्ण मिटत नाहीत, ॲज लाईक बटरफ्लाय सारखं बघा. ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये काय असते की विंग फ्लेक्झिबल मेकॅनिझम अबसेंट असते. म्हणजे तुम्ही ड्रॅगन फ्लाय मध्ये बघाल तर त्यांचे विंग कसे असतात, हॉरिझॉन्टली असतात आणि ह्याच्यामध्ये व्हर्टिकली असतात, म्हणजे थोडेसे वरती असतात, पूर्ण ते एकमेकावर एक ओव्हरलॅप होत नाहीत. ठीक आहे, तर हे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे या ऑर्डरचं किंवा या इन्सेक्टचं की या दोघांमध्ये काय असते की विंग फ्लेक्झिबल मेकॅनिझम अबसेंट असते. ठीक आहे, देन बघा प्रोथोरॅक्स. प्रोथोरॅक्स काय आहे की थोरॅक्सचं फर्स्ट सेगमेंट आहे प्रोथोरॅक्स विच इज आर रिड्युस्ड. देन मेसो अँड मेटाथोरॅक्स फ्यूज टुगेदर. हे आपल्याला माहिती आहे की थोरॅक्समध्ये 3 सेगमेंट आहेत आणि फर्स्ट सेगमेंट आहे प्रोथोरॅक्स, ते काय की रिड्यूस असते, बऱ्याच इन्सेक्टमध्ये रिड्यूस असते. कारण काय की त्यांचं जे सेकंड आणि थर्ड सेगमेंट आहे दॅट इज द मेसो अँड मेटा, इट इज आर फ्यूज टुगेदर अँड फॉर्मिंग द विंग किंवा कॉल्ड ॲज अ टेरोथोरॅक्स. आणि त्यालाच काय म्हटलं जातं, टेरोथोरॅक्स म्हणजेच काय की दे आर द विंग बेरिंग सेगमेंट, म्हणजे ज्याच्यावरती विंग्स येतात ते सेगमेंट. ठीक आहे, तर ड्रॅगन फ्लायचे जे विंग्स आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत बघा. ड्रॅगन फ्लाय किंवा डॅमसेल फ्लाय त्याच्यामध्ये काय की त्यांचं जे विंग्स आहेत ते मेम्ब्रेनियस टाईप आहेत. जर तुम्हाला टाईप विचारलं तर कुठला टाईप आहे, मेम्ब्रेनियस टाईप आहे. त्याच्यानंतर विंग फ्लेक्झिबल मेकॅनिझम अबसेंट कुठल्या ऑर्डरमध्ये आहे, विंग फ्लेक्झिबल मेकॅनिझम अबसेंट इन ऑर्डर ओडोनाटा. ठीक आहे, तर हे दोन पॉईंट विंग्सशी रिलेटेड इम्पॉर्टंट आहेत. देन बघा की मी काय म्हटलं की इथं आणखी काय म्हटलं आपण, जे ड्रॅगन फ्लाय किंवा डॅमसेल फ्लायचे जे विंग्स असतात ते काय असतात की मेम्ब्रेनियस असतात आणि दे हॅव्हिंग द टेरोस्टिग्मा. टेरोस्टिग्मा
किंवा त्याला तिथं फक्त काय म्हटले स्टिग्मा म्हटले. मे बी तुम्हाला आठवत असेल तर बघा की विंग, जेव्हा आपण विंग चॅप्टर शिकलाय त्याच्यामध्ये आपण बघितले बघा टेरोस्टिग्मा, पण नसेल आठवेल तुम्हाला. तर ओडोनाटामध्ये काय की दे हॅव्हिंग द टेरोस्टिग्मा अँड द नोडस. तर बघा की हे टेरोस्टिग्मा आहे, ठीक आहे, त्यांच्या विंग्स मध्ये. आणि जे तुम्ही ड्रॅगनफ्लायचं विंग्स बघताय बघा, त्याच्यावरती सगळे आज जे व्हेन्स आहेत, तर त्याला विंग्स तुम्हाला आठवत असेल तर बघा, तर त्याला मेनली काय म्हटलं जाते, अरेंजमेंट ऑफ वेन्स कॉल्ड एज अ विंग व्हेनेशन मध्ये ज्या आहेत बघा, त्याच्यामध्ये आपण दोन टाईपच्या व्हेन्स बघितलेत, लॉन्जिट्युनल व्हेन्स आणि पॅरल लॉन्जिट्युनल आणि क्रॉस व्हेन्स, जसं कोस्टा, सबकोस्टा, मीडिया, रेडियस, ॲनल, क्युबिटस. हे तुम्हाला काय आठवत नसेल. देन बघा की क्रॉस वेन्स आपण बघितल्यात, ह्युमेरियल, मीडियल, ठीक आहे, तर ह्या बघितल्यात. तर ह्या सगळ्या वेन्स प्रेझेंट असतात आणि वेल डेव्हलप्ड विंग व्हेनेशन तुम्हाला ऑर्डर किंवा या ड्रॅगनफ्लाय मध्ये बघायला मिळतंय, ठीक आहे. आणि मेम्ब्रेनियस विंग्स म्हणजे काय की तुम्हाला डोळ्यांनी त्याच्या आतलं हे दिसतंय बघा, ज्या विंग्स आहेत आतल्या ते दिसतंय, ठीक आहे. तर जे ड्रॅगनफ्लाय आहेत त्यांचे विंग्स काय आहेत की मेम्ब्रेनियस टाईप्स आहेत. आणि इम्पॉर्टंट काय दॅट दे हॅव्हिंग द टेरोस्टिग्मा. टेरोस्टिग्मा म्हणजे तिथं दाखवलंय बघा एरोनी, ते काय की टेरोस्टिग्मा आहे. तुम्ही नॉर्मली इन्सेक्ट बघितला तरी ते दिसेल तुम्हाला. तर टेरोस्टिग्मा काय आहे की इट इज द पिगमेंटेड स्पॉट हॅव्हिंग ऑन अ कोस्टल मार्जिन ऑफ द ह्याचा ड्रॅगनफ्लाय. आता कोस्टल मार्जिन काय आहे, जर इन्सेक्ट विंग आठवत असेल तर बघा की त्याच्यामध्ये आपण काय बघितले की विंग मार्जिन 3 मार्जिन्स आहेत. एक तर एक कोस्टल मार्जिन, सेकंड आहे अपायकल मार्जिन आणि देन आहे ॲनल मार्जिन, ठीक आहे. तर बघा की कोस्टल मार्जिन म्हणजे काय की कोस्टल मार्जिन वरची म्हणजे नोडस टेरोस्टिग्मा या साईडची जी साईट आहे ती. तर काय की टेरोस्टिग्मा हा पिगमेंटेड स्पॉट आहे जो की प्रेझेंट असतोय कोस्टल मार्जिन वरती, ठीक आहे. किंवा तो काय की ग्रुप ऑफ सेल्स तयार झालेला एक स्ट्रक्चर आहे जे की प्रेझेंट असते ड्रॅगनफ्लाय मध्ये. किंवा दे हॅव्हिंग द नोडस. नोडस म्हणजे काय बघा, ते जस्ट तिथे दाखवलंय बघा, ते स्ट्रक्चर पण तुम्हाला कशामध्ये बघायला मिळते, नोडस विंग इन ओडोनाटामध्ये. तर बऱ्याच वेळा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये असते बघा की टेरोस्टिग्मा आणि नोडस विंग किंवा नोडस कुठल्या इन्सेक्ट मध्ये प्रेझेंट असते, तर ते प्रेझेंट असते ड्रॅगनफ्लाय मध्ये. तर अगेन इथं काय तुम्हाला डायग्राम मध्ये तेच दाखवलंय बघा, टेरोस्टिग्मा एक आहे आणि नोडस एक स्ट्रक्चर आहे. देन बघा की ऑर्डर ओडोनाटा. ऑर्डर ओडोनाटा हॅव्हिंग द 3 सब ऑर्डर्स. ओके, तर ओडोनाटा हॅव्हिंग द 3 सब ऑर्डर्स दॅट इज द अनिसोप्टेरा, झायगोप्टेरा अँड अनिसोझायगोप्टेरा. तर बघा पहिल्या दोन ज्या सब ऑर्डर्स आहेत, जसं बघा अनिसोप्टेरा, देन अनिसोप्टेराचं एक्झाम्पल आहे ड्रॅगनफ्लाय आणि झायगोप्टेराचं एक्झाम्पल आहे डॅमसेल फ्लाय. आणि अनिसोप्टेराचं एक्झाम्पल आपण थोड्या वेळाने बघू. पण इम्पॉर्टंट दोन सब ऑर्डर्स आहेत, दॅट इज द अनिसोप्टेरा आणि झायगोप्टेरा. तर या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय आहे की अनिसो झायगोप्टेरा, ठीक आहे. तर या दोघांचं कॉम्बिनेशन लास्टची थर्ड जी सब ऑर्डर आहे त्या दोघांचं कॉम्बिनेशन ती आहे, ती आपण थोड्या वेळाने बघणार आहे. तर बघा मेनली ऑर्डर ओडोनाटा हॅव्हिंग द 3 सब ऑर्डर्स दॅट इज अनिसोप्टेरा, झायगोप्टेरा आणि अनिसोझायगोप्टेरा. तर आपण काय बघणार आहे की डिफरन्स बघणार आहे सब ऑर्डर अनिसोप्टेरा मधला आणि सब ऑर्डर झायगोप्टेरा. म्हणजे इनडायरेक्टली आपण काय बघतो की ड्रॅगनफ्लाय आणि डॅमसेल फ्लाय मधला डिफरन्स पुढे बघणार आहेत आपण. कधी कधी तुम्हाला 2 मार्कला क्वेश्चन असतोय डिफरन्स बिटवीन ड्रॅगनफ्लाय अँड डॅमसेल फ्लाय. तर या दोघांमधला आपण डिफरन्स बघणार आहे. देन ऑर्डर ओडोनाटा हॅव्हिंग द 3 सब ऑर्डर्स दॅट इज अनिसोप्टेरा, झायगोप्टेरा आणि अनिसोझायगोप्टेरा. तर फर्स्ट बघा डिफरन्स बघतो आपण अनिसोप्टेरा आणि झायगोप्टेरा मध्ये. तर जस्ट तुम्ही थोडंसं इमॅजिन करा की इकडे काय आहे की अनिसोप्टेरा मध्ये काय येणार आहे, ड्रॅगनफ्लाय येणार आहे. ड्रॅगनफ्लाय म्हणजे काय, म्हणजे जस्ट ड्रॅगनफ्लाय म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर तो ड्रॅगनफ्लाय इन्सेक्ट यायला हवाय, ज्याचं अबडोमेन थोडंसं असं जाड आहे, ठीक आहे. आणि डॅमसेल फ्लाय म्हणजे ज्याचं असं स्लेंडर आहे, तर ते यावं तुमच्या डोळ्यासमोर. तर बघा की अनिसोप्टेराचं एक्झाम्पल आहे ड्रॅगनफ्लाय आणि झायगोप्टेराचं एक्झाम्पल आहे डॅमसेल फ्लाय. तर फर्स्टली काय की अनिसोसचा मिनिंग काय की इट इज द अनइक्वल आणि झायगॉन मीन्स इट इज द इक्वल. ओके,
तर मेन हाच डिफरन्स आहे की अनिसोप्टेरा आणि झायगोप्टेरा म्हणजे ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय मध्ये काय आहे की ड्रॅगन फ्लाय मधले जे विंग्स आहेत आणि टेरॉन मीन्स विंग्स हे आपल्याला माहित आहेत, तर ड्रॅगन फ्लाय मध्ये तुम्हाला विंग अनइक्वल पाहायला मिळतात. ठीक आहे, अनइक्वल विंग्स आर ऑब्झर्वड इन ड्रॅगन फ्लाय, देन इक्वल विंग्स इन अ डॅमसेल फ्लाय किंवा झायगोप्टेरा मध्ये इक्वल विंग्स पाहायला मिळतात. अनइक्वल इन द सेन्स काय म्हटलंय की अनइक्वल काय, कारण त्यांचे जे हाइंड विंग्स आहे विच इज आर बेसिकली ब्रॉडर दॅन द फोर विंग. ओके, अनइक्वल म्हणजे काय, साईज मध्ये नाही डिफरन्स त्यांचा, किंवा तुम्ही आता म्हणाल की तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला सेमच दिसेल, फक्त काय आहे की त्यांचं जे हाइंड विंग्स आहे म्हणजे पाठीमागचं जे विंग्स आहे विच इज आर बेसलला काय आहे की ब्रॉडर आहे, म्हणजे ब्रॉडर करते तुम्हाला ब्रॉड आहे ॲज कम्पेअर्ड टू द फोर विंग. हाच डिफरन्स आहे आणि त्याच्यावरूनच त्याला काय म्हटलंय अनइक्वल विंग्स. अनइक्वल विंग्स इज ऑब्झर्व इन ड्रॅगन फ्लाय आणि इक्वल विंग्स इन डॅमसेल फ्लाय. देन बघा की अनिसोप्टेरा मध्ये काय की अडल्ट आर स्ट्रॉंग फिलर्स, म्हणजे जे अडल्ट आहेत म्हणजे ह्याचे ड्रॅगन फ्लायचे ते काय करतात की स्ट्रॉंगली फ्लाईट करतात, उडतात. देन हे काय की वीक फिलर्स आहेत ॲज कम्पेअर टू ड्रॅगन फ्लाय. देन बघा की अनिसोप्टेरा मध्ये काय की विंग्स ब्रॉडली अटॅच टू द टेरोथोरॅक्स आणि अनिसोप्टेरा किंवा ड्रॅगन फ्लायचे जे विंग्स असतात ते ब्रॉडली अटॅच असतात टू द टेरोथोरॅक्स आणि हे काय की नॅरोली अटॅच्ड. टेरोथोरॅक्स म्हणजे काय की इट इज द विंग बेरिंग सेगमेंट. विंग बेरिंग सेगमेंट म्हणजे काय की मेसो आणि मेटाथोरॅक्स इज फ्यूज टुगेदर आणि त्यालाच काय म्हटलं जाते, टेरोथोरॅक्स म्हटलं जाते. म्हणजे त्यांचे जे विंग्स असतात ते ब्रॉडली अटॅच असतात ड्रॅगन फ्लायचे आणि डॅमसेल फ्लायचे नॅरोली अटॅच्ड असतात. देन विंग्स ड्रॅगन फ्लाय मध्ये बघा विंग्स हेल्ड हॉरिझॉन्टली ॲट अ रेस्ट आणि इकडे काय की डॅमसेल फ्लाय मध्ये विंग्स हेल्ड व्हर्टिकली ॲट रेस्ट. ठीक आहे, तर हा फार इम्पॉर्टंट आहे कारण या ऑर्डरमध्ये काय आहे की विंग फ्लेक्झिबल मेकॅनिझम अब्सेंट आहे. अब्सेंट आहे म्हणजे याच्यामध्ये काय आहे की बघा ड्रॅगन फ्लाय मध्ये हॉरिझॉन्टल आता तुम्हाला समजत असेल, हॉरिझॉन्टल जमिनीशी लगत. ठीक आहे, तर ते जर रेस्ट पोझिशनला बसले असले तर त्यांचं विंगचं पोझिशन काय आहे की हॉरिझॉन्टल ॲट अ रेस्ट. आणि झायगोप्टेरा मध्ये किंवा डॅमसेल फ्लाय आहे त्यांची जी विंग रेस्ट पोझिशनला त्यांचं विंगची पोझिशन काय आहे की व्हर्टिकल आहे. म्हणजे ड्रॅगन फ्लाय एकदम काय म्हणायचं प्लेन असेल आणि हा जो आहे डॅमसेल फ्लाय वाईटली थोडासा वरती असेल, म्हणजे व्हर्टिकल साईज मध्ये असते ते. देन बघा अनिसोप्टेरा किंवा ड्रॅगन फ्लाय मध्ये काय असतात की त्यांचे जे कंपाऊंड आईज आहेत तर ते लार्जर असतात आणि विथ लिटल ऑर नो स्पेस इन बिटवीन देम. ओके, तर हा एक फार इम्पॉर्टंट डिफरन्स आहे बघा. म्हणजे जर तुम्हाला ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय ओळखायचं असेल तर ठीक आहे, तर विंगवरून तुम्ही कधी ओळखू शकता जेव्हा ते काय म्हणायचं लाईव्ह आहे, जिवंत असतील आणि जे रेस्ट पोझिशनला बसले असतील तर. पण हे जे आहे कंपाऊंड आईचं ते तुम्ही डेड असले किंवा स्पॉटिंगला ठेवलं तरी तुम्ही ओळखू शकताय, किंवा अजून एक तुम्ही ऑब्डोमेन वरून एक ओळखू शकताय. तर बघा हे कंपाऊंड आईज काय असतं की याच्यामध्ये ड्रॅगन फ्लायमध्ये लार्जर्स असतात आणि विथ लिटल ऑर नो स्पेस इन बिटवीन देम. म्हणजे इमॅजिन करा किंवा बघणार आहेत आपण पुढे डायग्राम मध्ये, तर त्यांचे जे दोन आईज आहेत तर त्या आईज मध्ये डिफरन्स नसतोय म्हणजे काय डिफरन्स नसतोय. तर इथं बघा ड्रॅगन फ्लाय मध्ये बघा त्यांचे जे दोन कंपाऊंड आईज दिसत आहेत, कंपाऊंड आईज वन पेअर ऑफ कंपाऊंड आईज प्रेझेंट असते हेड वरती आणि जे दोन कंपाऊंड आईज आहेत त्याच्यामध्ये एकतर लिटल स्पेस असतोय किंवा स्पेस नसतोय. आणि जो डॅमसेल फ्लाय असते ओके, तर त्या डायग्राम मध्ये दिसत असेल बघा, तर त्याच्यामध्ये काय असते की इच कंपाऊंड आईज सेपरेट, म्हणजे त्यांचं दोन्ही कंपाऊंड आईज काय तुम्हाला सेपरेटली पाहायला मिळेल इन डॅमसेल फ्लाय मध्ये. ठीक आहे, तर हा एक डिफरन्स आहे मेनली इम्पॉर्टंट आहे. जसं की ड्रॅगन फ्लायचे जे आईज असतात कंपाऊंड आईज आहेत ते काय आहेत की लार्जर आहेत अँड लिटल ऑर नो स्पेस इन बिटवीन देम. ठीक आहे, दोन म्हणजे कंपाऊंड आईज लार्जर आहेत आणि त्या दोघांमध्ये स्पेस नाही, लिटल स्पेस म्हणण्यापेक्षा तुम्ही स्पेस नाही म्हटलं तरी चालेल. देन बघा की झायगोप्टेरा दॅट इज द डॅमसेल फ्लायमध्ये काय असते की त्यांचे कंपाऊंड आईज असतात ॲज कम्पेअर ड्रॅगन फ्लाय स्मॉल असतात आणि काय असतात की सेपरेटेड फ्रॉम द इच अदर किंवा दोघे काय असतात की सेपरेट असतात, जॉईंट तुम्हाला दिसत
नाही किंवा त्याच्यामध्ये स्पेस क्रिएट असतोय. देन बघा की अनिसोप्टेरामध्ये जे नेड्स असतात, नेड्स म्हणजे काय, इट इज द इमॅच्युअर स्टेज ऑफ aquatic insect, immature स्टेज किंवा इट इज अ निम्पल स्टेज ऑफ ड्रॅगन फ्लाय. तर त्यांचं जे रेस्पिरेशन होते ते कशाने होते, रेक्टल गिल्सनी होते. आता ते आपल्याला काही इन डिटेलमध्ये बघायची गरज नाही की गिल्समध्ये रेस्पिरेशन कुठल्या टाईपचं वगैरे आहे, ते काही बघायची गरज नाही आपल्याला. जस्ट तुम्ही लक्षात ठेवा की जे ड्रॅगन फ्लायज आहेत त्याच्यामध्ये काय आहेत की रेक्टल गिल्सनी होते आणि इकडं होते काय डॅमसेल फ्लायमध्ये कॉडल गिल्सनी होते. ठीक आहे. देन बघा की अनिसोप्टेरामध्ये काय आहे की नोडस युजली ॲट अ मिडल ऑफ विंग. म्हणजे आता आपण मगाशी म्हटले की जे ड्रॅगन फ्लायज आहेत आणि डॅमसेल फ्लायज आहेत त्यांच्यावरती काय असते की टेरोस्टिग्मा आणि नोडस हे स्ट्रक्चर प्रेझेंट असते. तर ड्रॅगन फ्लायमध्ये जे नोडस प्रेझेंट असतात ते कुठे प्रेझेंट असतात, ॲट अ मिडल ऑफ विंग वरती प्रेझेंट असतात. आणि हे झायगोप्टेरा किंवा डॅमसेल फ्लायमध्ये काय असतात की विच इज अ प्रेझेंट ऑन अ बिफोर मिडल ऑफ विंग. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला ते दिसतील. आणि ड्रॅगन फ्लायमध्ये नोडस मिडलमध्ये दिसतात. ठीक आहे, तर हा डिफरन्स फार इम्पॉर्टंट आहे जो तुम्हाला बऱ्याच वेळा विचारला जातोय. तर विंग्स हेल्ड ते आहे ना, 4था आणि 5वा तो फार इम्पॉर्टंट आहे बघा. विंग्स जे ड्रॅगन फ्लायज असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याला पण बऱ्याच वेळा प्रॅक्टिकलला बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले जातात बघा. ज्यांच्यामध्ये विंग्स हॉरिझॉन्टली प्रेझेंट असतात रेस्ट पोझिशनला ते असतात ड्रॅगन फ्लाय आणि थोडंसं व्हर्टिकलरली असतात ते डॅमसेल फ्लाय असतात. ठीक आहे, आणि तुम्हाला ओळखण्यासाठी स्पॉटिंगला ओळखण्यासाठी, ठीक आहे, तर आता इथं पण आहेत बघा ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय. हां, स्पॉटिंगला तुम्हाला ओळखण्यासाठी जर तुम्हाला कधी कधी काय असते माहिती का, ड्रॅगन फ्लायचं जे अब्डोमेन आहे, मे बी तुम्ही ड्रॅगन फ्लाय आणि जर तुम्हाला एकत्र ठेवलं म्हणजे असं ठेवलं एकत्र, पण असं कधी ठेवत नाही. जर असं एकत्र ठेवलं तर तुम्हाला काय कळतंय की अब्डोमेन वरून तुम्हाला इथं कळतंय, कारण तुम्ही काय करताय की कंपॅरिझन करताय अब्डोमेन मध्ये दोघांचं आणि मग तुम्ही सांगू शकताय. पण स्पॉटिंगला असं नसतंय. स्पॉटिंगला कसं असतं की एकच ठेवलेलं असणार ना, मग काय असतं की कधी कधी काय की ड्रॅगन फ्लायचं अब्डोमेन पण थोडं स्मॉल असू शकतंय. ठीक आहे, एवढं स्लेंडर नाही डॅमसेल फ्लाय सारखं, पण असू शकतं. तुम्ही बऱ्याच टाईपचे किंवा आता जर तुम्ही गुगलवर सर्च कराल तर ड्रॅगन फ्लायचे जस्ट इमेज सर्च कराल तर बघा किती टाईपचे तुम्हाला ड्रॅगन फ्लाय दिसतील. तर अब्डोमेन वरून तुम्ही ओळखू शकताय, पण कधी जेव्हा ते दोन्ही प्रेझेंट आहेत तेव्हा ओळखू शकताय. पण तुम्हाला ओळखण्यासाठी फार बेस्ट किंवा जर नॉर्मली तुम्हाला ओळखत नसेल तर तुम्ही काय बघणार आहेत की त्याचे कंपाऊंड आईज बघणार आहेत. तर ड्रॅगन फ्लायमध्ये काय असतं की त्यांचे कंपाऊंड आईज असतात ते लार्जर्स असतात आणि त्यांच्या 2 कंपाऊंड आईज मध्ये कुठलाही स्पेस नसतोय. ठीक आहे. देन बघा की डॅमसेल फ्लायमध्ये काय असते की त्यांचं तुम्ही आईज बघाल आणि कंपाऊंड आईज तुम्हाला नॉर्मली दिसतात, कारण ते दोघांमध्ये पण त्यांचे लार्ज आणि प्रॉमिनंट तुम्हाला आहेत त्याच्यामध्ये. तर डॅमसेल फ्लायमध्ये काय आहेत की दोन्ही कंपाऊंड आईज सेपरेटली आहेत, सेपरेटली फ्रॉम इच अदर. ठीक आहे, तर त्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल की वेगळे आहेत. आणि जिथं ॲरो दाखवलाय बघा तर तिथं काय की स्पेस क्रिएट झालाय इन डॅमसेल फ्लायमध्ये. हे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे या ऑर्डरचं. देन बघा की आपला डिफरन्स फार इम्पॉर्टंट आहे, तर वाचा तेवढा. देन बघा की लास्ट थर्ड सब ऑर्डर आहे, दॅट इज अनिसोप्टेरा, अनिसोझायगोप्टेरा म्हणजे दोघांचं थोडंसं कॉम्बिनेशन आहे बघा, अनिसोझायगोप्टेरा. तर त्याच्यामध्ये काय की जनरल बॉडी ऑफ अडल्ट अँड द नेड्स ॲज लाईक अनिसोप्टेरा. तर त्यांची जी ह्याच्यामध्ये काय येतं की इफोफ्लेबिया स्पेसिस हा येतं त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये काय की त्यांची जी जनरल बॉडी आहे किंवा त्यांचे जे अडल्ट आणि नेड्स आहेत, अडल्ट स्टेज आणि नेड्स इमॅच्युअर स्टेज आहे किंवा निम्पल स्टेज आहे, इट इज आर हॅव्हिंग द ॲज लाईक अनिसोप्टेरा, जी की अनिसोप्टेरा सारखं तुम्हाला दिसते. आणि त्यांचे जे विंग्स असतात, विंग्स ॲज लाईक तुम्हाला झायगोप्टेरा सारखे दिसतात. ठीक आहे, तर हे लास्टची सब ऑर्डर आहे, दॅट इज द अनिसोझायगोप्टेरा. ठीक आहे, तर तुमचं ऑर्डर ओडोनाटा कम्प्लीट झाले.
तर ऑर्डर ओडोनाटामध्ये पण काय इम्पॉर्टंट आहे बघा की त्याचे कॅरेक्टर्स आणि तो जो आता आपण डिफरन्स बघितलाय तो फार इम्पॉर्टंट आहे बघा. ऑर्डर ओडोनाटामध्ये काय आहे की त्यांचं हेड मोबाईल आहे, देन माउथ पार्ट चिविंग अँड बायटिंग टाईप आहे. त्याच्यानंतर त्यांचे जे विंग्स हे आहेत तर अँटिनी फिलिफॉर्म्स आहेत, विंग्स आहेत मेम्ब्रेनियस टाईप ऑफ विंग्स आहेत, मेम्ब्रेनियस टाईप ऑफ विंग्स विथ हॅव्हिंग द टेरोस्टिग्मा अँड द नोडस. देन विंग फ्लेक्झिबल मेकॅनिझम याच्यामध्ये अब्सेंट आहे, ठीक आहे, ड्रॅगनफ्लाय मध्ये. देन ओडोनाटाचं जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ ओडोनाटा हे एक इम्पॉर्टंट आहे बघा. ओडोनाटामध्ये दे हॅव्हिंग द 3 सब ऑर्डर्स दॅट इज द अनिसोप्टेरा, झायगोप्टेरा आणि अनिसोझायगोप्टेरा. अनिसोप्टेराचं एक्झाम्पल आहे ड्रॅगनफ्लाय, झायगोप्टेराचं एक्झाम्पल आहे डॅमसेल फ्लाय. तर हा डिफरन्स फार इम्पॉर्टंट आहे जो आपण आता बघितलाय, ठीक आहे. आणि तो ओळखायला तुम्हाला यायला पाहिजे की ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय. जर नॉर्मली तुम्ही घरी बघितला तर तुम्ही बघू शकता. परत ठीक आहे. ठीक आहे, तर एक अजून थोडा वेळ आहे त्याच्यानंतर आपण एक शॉर्ट नोट बघणार आहेत दॅट इज द डॉमिनन्स ऑफ क्लास इन्सेक्टा. तर कधी कधी तुम्हाला दोन किंवा 4 मार्क नाही 2 मार्कलाच असेल बघा एक शॉर्ट नोट असते डॉमिनन्स ऑफ क्लास इन्सेक्टा. म्हणजे जसं बघा की इन्सेक्टचा फायलम आहे अर्थोपोडा, क्लास आहे इन्सेक्टा, ठीक आहे. तर क्लास इन्सेक्टामध्ये काय आहे की जे इन्सेक्टचं म्हणजे काय आपण बघणार आहे की जस्ट रिझन्स बघणार आहे, रिझन्स ऑफ डॉमिनन्स ऑफ क्लास इन्सेक्टा. क्लास इन्सेक्टचा डॉमिनन्स का आहे तर जस्ट रिझन्स आहेत. तर बघा की इन्सेक्ट ठीक आहे, जस्ट मी तिथं इंग्लिश केले पण मी तुम्हाला परत त्याची नोट सेंड करेल कारण ते इतकं इम्पॉर्टंट नाही आहे किंवा ते लगेचच समजेल. जस्ट त्यात थेअरी आहे, काही डायग्राम वगैरे नाही आहे. तर आपण बघतो की रिझन्स ऑफ डॉमिनन्स ऑफ क्लास इन्सेक्टा. तर फर्स्टली काय म्हटलं की इन्सेक्ट मध्ये काय आहे की व्हेरियस स्ट्रक्चरल परफेक्शन्स आहेत. म्हणजे बरेच इन्सेक्टमध्ये व्हेरियस स्ट्रक्चर्स आहेत किंवा स्ट्रक्चरशी रिलेटेड जे पॉईंट आहेत ते आपण या पॉईंटमध्ये बघणार आहेत. तर बघा की फर्स्ट पॉईंट आहे दॅट इज द स्मॉल साईज. ओके, तर बघा की आपल्याला माहिती आहे की इन्सेक्टची काय की स्मॉल साईज आहे. ड्युरिंग इव्हॉल्युशन इन्सेक्ट डेव्हलप्ड अ लार्ज नंबर ऑफ स्मॉलर इंडिव्हिज्युअल्स किंवा जे काही इव्हॉल्युशन झाल्यानंतर किंवा नॉर्मली तुम्हाला नेचरमध्ये पण काय दिसते की जे काही इन्सेक्ट आहेत ते काय की दे हॅव्हिंग द स्मॉल साईज मध्ये आहेत ते. जसं फॉर एक्झाम्पल आणि त्याच्यामुळे पण काय आहे की त्यांचा डॉमिनन्स किंवा त्यांच्यामुळे त्यांची क्वांटिटी काय आहे की क्लास इन्सेक्टामध्ये इन्सेक्टची किंवा जे फायलम आहे त्याच्यामध्ये क्लास इन्सेक्टचा डॉमिनन्स आहे. जसं फॉर एक्झाम्पल बघा ठीक आहे तर फक्त तुम्ही लिहू शकता की दे हॅव्हिंग द स्मॉल साईज किंवा स्मॉल साईज आहे. देन आहे फंक्शनल विंग्स. तर इन्सेक्टमध्ये काय आहेत की विंग्स येतात इन्सेक्टमध्ये, कधी येतात अडल्ट स्टेजमध्ये येतात आणि मेनली फक्त इन्सेक्टमध्ये विंग्स प्रेझेंट आहेत. तर त्याच्यामध्ये काय की ते हनी बी फॉर एक्झाम्पल बघा की हनी बी कॅन फ्लाय ॲट 40 km/h. ठीक आहे, म्हणजे जसं इन्सेक्टला काय आहेत की दे हॅव्हिंग द फंक्शनल विंग्स, त्यांच्याकडे फंक्शनल विंग्स आहेत आणि विंग्स असल्यामुळे ते काय करू शकतात की फ्लाय करू शकतात किंवा म्हणजे सर्व्हाइव्ह करण्यासाठी किंवा डिस्पर्सल किंवा फिडिंग ब्रीडिंग या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना विंग्स हे इम्पॉर्टंट त्यांच्याकडे स्ट्रक्चर आहे की जे दुसऱ्यांकडे नाही आहे. ठीक आहे, फक्त बर्ड्सला आहे पण बर्ड्सचा वेगळा फायलम आणि ते वेगळं आहे. ठीक आहे, तर ह्या एक रिझन मुळे पण काय की इन्सेक्ट मध्ये किंवा क्लास इन्सेक्टचा काय की डॉमिनन्स आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकता बघा की हनी बी कॅन बी फ्लाय ॲट 40 km/h. ठीक आहे, तर किंवा अजून काय की जे हॉक मॉथ आहेत ते 27 km/h उडू शकतात. किंवा जसं फॉर एक्झाम्पल बघा की बटरफ्लायज आहेत तर बटरफ्लायज पण काय की 80 km/h उडू शकतात. तर मेनली हे काय की पर्टिक्युलरली एक स्ट्रक्चर किंवा दे हॅव्हिंग द फंक्शनल विंग अँड ओके
देन थर्ड आहे हेक्झापोडा लोकोमोशन. हेक्झापोडा लोकोमोशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की इन्सेक्ट हॅव्हिंग द क्लास इन्सेक्टा, इन्सेक्टालाच दुसरं नाव आहे हेक्झापोडा. हेक्झापोडा म्हणजे दे हॅव्हिंग द 6 लेग्स. पोडा मीन्स लेग्स. आपल्याला माहित आहे इन्सेक्टचे जे काही लेग्स आहेत हेक्झापोडा त्यांचं आणि त्यांचं जे लोकोमोशन आहे ते हेक्झापोडा लोकोमोशन असं का म्हटलंय की दे हॅव्हिंग द 6 लेग्स. देन ठीक आहे तर हेक्झापोडा लोकोमोशन तुम्हाला बघायला मिळते. देन आता आपण बघितलं की कंपाऊंडाइज. तर इन्सेक्ट मध्ये काय आहे की कंपाऊंडाइज आहेत आणि कंपाऊंडाइजचं स्पेशल कॅरेक्टर काय आहे की इन्सेक्ट किंवा कंपाऊंडाइज मध्ये काय असतात की व्हेरियस व्हिज्युअल एलिमेंट्स असतात. ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं जाते ओमॅटिडिया म्हटलं जाते बघा. म्हणजे कंपाऊंडाइजचं फंक्शन आहे की त्यांना दिसतंय इमेज परसेप्शन हे कंपाऊंडाइजचं फंक्शन आहे. आणि आणि त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर काय आहे की जसं त्यांच्यामध्ये किंवा इन्सेक्टमध्ये काय आहे की कंपाऊंडाइज आहेत आणि कंपाऊंडाइज मध्ये एकापेक्षा जास्त ओमॅटिडिया प्रेझेंट असतात. ठीक आहे, ओमॅटिडिया दॅट इज द नंबर ऑफ युनिट फंक्शनल व्हिज्युअल एलिमेंट्स प्रेझेंट असतात. त्याला काय म्हटलं जातं ओमॅटिडिया म्हटलं जाते. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल बघा की बटरफ्लायमध्ये 17,000 पेक्षा जास्त ओमॅटिडिया प्रेझेंट असतात. किंवा आत्ताच बघितलं ड्रॅगन मध्ये काय आहे की 50,000 पेक्षा जास्त तुम्हाला ओमॅटिडिया बघायला मिळतात. म्हणजे एखादा ओमॅटिडिया किंवा थोडंसं त्यांना किंवा पार्टली त्यांचे कंपाऊंडाइज जर डॅमेज झाले तरी त्यांना काही फरक पडत नाही. ओके, तर त्यांना थोडं दिसू शकते. ठीक आहे, तर these are the special character having by the insect, that is the compound eyes. That is the one pair of compound eyes present in an insect. किंवा आणि they having the visual elements called as the ommatidia. ठीक आहे, आणि एक्झाम्पल म्हणून तुम्ही लिहू शकता जसं एक्सप्लेन करण्यासाठी तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. जसं ड्रॅगन फ्लाय मध्ये 50,000 पेक्षा जास्त ओमॅटिडिया प्रेझेंट असतात. देन नेक्स्ट आहे दॅट इज स्कॅटर्ड सेन्स ऑर्गन. आणि स्कॅटर्ड म्हणजे पसरलेले. जसं फॉर एक्झाम्पल बघा की असं नाही की सगळे सेन्स ऑर्गन त्यांचे हेडवरतीच आहेत. तर हेड पासून लास्टली लेग्स लास्ट त्यांचा अब्डोमेन पर्यंत लास्टला काय आहे की अब्डोमेनला सरसाय प्रेझेंट आहे बघा. तर सरसाय सुद्धा काय आहे की इट इज द सेन्सरी ऑर्गन विच इज आर प्रेझेंट ऑन अ लास्ट सेगमेंट ऑफ द अब्डोमेन. ठीक आहे, तर इथं काय म्हटलंय की इन्सेक्टमध्ये किंवा क्लास इन्सेक्टाचं एक्झाम्पल काय इन्सेक्ट, ऑल इन्सेक्ट. तर याच्यामध्ये काय म्हटले स्पेशली की त्यांचे जे सेन्स ऑर्गन्स आहेत विच इज आर प्रेझेंट ऑल अबोव देअर बॉडीज किंवा इट इज हॅव्हिंग द स्कॅटर्ड. देन बघा की ठीक आहे, तर दे आर हॅव्हिंग द स्कॅटर्ड सेन्स ऑर्गन. तर हेही क्लास इन्सेक्टाचं डॉमिनन्स असल्याचं एक रिझन आहे. देन बघा की त्यांची जी नर्वस सिस्टीम आहे डिसेंट्रलाइज्ड नर्वस सिस्टीम. तर याच्यामध्ये काय आहे की इन्सेक्टमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहे, डिसेंट्रलाइज नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहे. तर त्याच्यामध्ये व्हेरियस गँग्लियॉन प्रेझेंट असतात. जेव्हा आपण नर्वस सिस्टीम बघणार आहे तेव्हा आपण थोडं बघू की त्यांचं काय वेगळं आहे नर्वस सिस्टीम मध्ये. तर हे एक स्पेशल कॅरेक्टर आहे की इन्सेक्ट हॅव्हिंग द डिसेंट्रलाइज्ड नर्वस सिस्टीम. देन बघा की डायरेक्ट रेस्पिरेशन म्हणजे काय की नेक्स्ट आहे डायरेक्ट रेस्पिरेशन म्हणजे इन्सेक्ट हॅव्हिंग द रेस्पिरेशन थ्रू द ट्रॅचियाने त्यांचं रेस्पिरेशन होत आहे. ट्रॅचिया म्हणजे काय की इट इज द एरियल ट्यूब्स आहेत. ठीक आहे, आणि त्यांच्या ओपनिंगला किंवा जे आउटसाइड आहे त्याला स्पायरॅकल्स म्हटलं जाते. ठीक आहे, तर जस्ट तुम्ही लिहिलं तरी चालतंय की त्यांचं रेस्पिरेशन आहे ते कशाने होते बाय थ्रू द एरियल ट्यूब किंवा त्या एरियल ट्यूबलाच काय म्हटलं जाते ट्रॅचिया म्हटलं जाते. आणि लास्ट आहे दॅट इज एक्सक्रीशन. त्यांचं जे व्हेरियस एक्सक्रीशन आहे म्हणजे वेस्टेज बाहेर टाकण्याचं जे साठी तर व्हेरियस एक्सिटरी सिस्टीम मध्ये व्हेरियस ऑर्गन्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. जसं माल्फिजियन ट्युबुल्स किंवा बरेच दुसरे आहेत. जेव्हा आपण एक्सिटरी सिस्टीम शिकणार आहेत तेव्हा बघणार आहेत. तर हे एक रिझन आहे क्लास इन्सेक्टचा डॉमिनन्स असण्याचं. ठीक आहे, तर तुम्हाला काय विचारलं जाते क्लास इन्सेक्टचे डॉमिनन्स काय. तर हे काय आहेत की स्ट्रक्चरल परफेक्शन्स आहेत किंवा इन्सेक्टमध्ये स्ट्रक्चर किंवा व्हेरियस स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत ॲज कम्पेअर टू अदर्स.
देन बघा की बी दॅट इज द डेव्हलपमेंट कॅरेक्टरिस्टिक्स. डेव्हलपमेंटल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे की तुम्ही काय लिहिणार आहे की इन्सेक्ट हॅव्हिंग किंवा इन्सेक्ट हॅव्हिंग द 4 लाईफ स्टेजेस किंवा 3 लाईफ स्टेजेस, जसं एग लार्वा, प्युपा आणि अडल्ट किंवा एग निम्प आणि अडल्ट. ठीक आहे. तर पर्टिक्युलरली इन्सेक्ट मध्ये त्यांची जी डेव्हलपमेंट होतीये तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली व्हेरियस स्टेजेस प्रेझेंट आहेत. तर हेच तुम्ही सगळं डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये किंवा डेव्हलपमेंटल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये लिहिणार आहे. तर लार्वा फिडिंग स्टेज आहे, प्युपा नॉन फिडिंग स्टेज आहे, देन त्यांचं जे रिप्रोडक्शन होत आहे ते अडल्ट स्टेजमध्ये होत आहे. ठीक आहे. तर हे सगळं डेव्हलपमेंट तुम्ही डेव्हलपमेंट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये लिहिणार आहे. देन आहे नेक्स्ट आहे दॅट इज द हाय फेक्युंडिटी. हाय फेक्युंडिटी. ओके. तर फेक्युंडिटीची डेफिनेशन तुम्हाला विचारतात. फेक्युंडिटी म्हणजे काय की त्यांचं जे हे आहे एग लेईंग कपॅसिटी किंवा एग लेईंग कपॅसिटी आहे ना, त्याला म्हटलं जातं फेक्युंडिटी. देन हाय फेक्युंडिटी अँड फास्टर रेट म्हणजे ह्यांची जी हाय फेक्युंडिटी आहे या इन्सेक्टमध्ये ॲज कम्पेअर टू अदर्स. देन त्यांचं जे स्पेसिफिकेशन आहे, स्पेसिफिकेशन ऑफ फूड म्हणजे पर्टिक्युलरली एक जसं नॉर्मल ओडोनाटामधले जे आहेत ते स्पेसिफायली एकच फूड खातात किंवा प्रत्येक इन्सेक्ट वेगवेगळं फूड खातात. स्पेसिफिकेशन आहे फॉर द पर्टिक्युलर क्रॉपसाठी त्यांचं. जसं मँगो हॉपर काय खाते की मँगो खाते. ठीक आहे. किंवा ॲट अ टाइम ते किंवा स्पेसिफिकेशन आहे ॲज टुवर्ड्स द फूड. जसं की बघा रूट बोरर आहे जे की रूट खातात किंवा स्टेम. नॉर्मली बघा मँगो स्टेम बोरर आहे तर पर्टिक्युलरली ते काय खातात, स्टेमच खातात. किंवा टॉपशूट बोरर आहे जसं शुगरकेन मध्ये वगैरे, तर ते टॉपलाच डॅमेज करतात, ते काही रूटला डॅमेज करत नाही. तर प्रत्येक इन्सेक्टमध्ये किंवा प्रत्येक जी पेस्ट आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं जे काही जे फीड करतात ते स्पेसिफिकली एखाद्या फूडवरती ते फीड करतात. तर तुम्ही एक्झाम्पल म्हणून लिहू शकताय रूट बोरर, स्टेम बोरर किंवा टॉपशूट बोरर ऑफ शुगरकेन. ठीक आहे. तर हे सगळं तुम्ही स्पेसिफिसिटी ऑफ फूडमध्ये लिहिणार आहे. देन बघा की प्रोटेक्टिव्ह अडॅप्टेशन. तर इन्सेक्टमध्ये व्हेरियस अडॅप्टेशन झालेत, जसं की त्याच्यामध्ये व्हेरियस बिहेवियरल अडॅप्टेशन्स आहेत किंवा मॉर्फॉलॉजिकल अडॅप्टेशन प्रेझेंट आहेत. ठीक आहे. तर इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, पण कधी कधी तुम्हाला जर आधीच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारले कधी कधी तर हे काय की जिथं शॉर्ट नोट असतात ना, तर म्हणजे 4 मार्कला क्वेश्चन असतात तर त्याच्यात एखादा क्वेश्चन असतो की राईट डाऊन शॉर्ट नोट आणि खाली मग 3 ऑप्शन दिले असतात, तर 3 मधले 2 सोडवायचे असतात, जसं 2-2 मार्कला. तर त्याच्यामध्ये कधीतरी हे विचारले बघा की डॉमिनन्स ऑफ क्लास इन्सेक्टा. तर क्लास इन्सेक्टाचे डॉमिनन्सचे हे फक्त रिझन्स आहेत. ॲटलिस्ट एवढे रिझन्स लिहिले तरी तुम्हाला 1 मार्क मिळतोय सहज. ठीक आहे. तर मी याचं PDF आहे ते तुम्हाला परत सेंड करते. ठीक आहे. तर त्याच्या आधी आपण जे बघितले ऑर्डर ओडोनाटा ते एक इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे. तर ओडोनाटाचं एक्झाम्पल आहे ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय.